नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। मावळ मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याची क्षमता फक्त बारणे यांच्यामध्येच, प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। राजकीय युद्धाला सुरुवात, लोकसभेच्या रिंगणातून मनसेची माघार, राज ठाकरेंच्या भूमिकेने कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची। अजूनही या मनगटात बळ आहे, सत्ता परिवर्तन करणारच, पिंपरीत शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास। बिग बॉस मराठीच्या फॅन्ससाठी खुशखबर, दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला। लोकसभा निवडणुकीत राज्यातील 46 लाख मतदारांना मिळणार रंगीत ओळखपत्र। हवाई हल्ल्याबाबत आपल्या वक्तव्याचा विपर्यास, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा खुलासा। भिल्ल समाजाच्या बहिष्कृत कुटुंबाच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल। सावंतवाडीत गोडाऊनला भीषण आग, लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपत दिल्लीमध्ये मराठी आवाज बुलंद केला। संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला। मतदारसंघातील प्रश्न दिल्लीत मांडून ते सोडवण्याची क्षमता फक्त बारणे यांच्यामध्येच असल्याने मावळात शिवसेनेच्या विजयाची हॅट्रिक होईल असा विश्वास शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला। थेरगाव येथे प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला। या निर्धार मेळाव्यात उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बानगुडे पाटील बोलत होते। मेळाव्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते। प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील म्हणाले, निरोगी शरीरासाठी चांगला आणि अनुभवी डॉक्टर हवा, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी अनुभवी आणि चांगला खासदार हवा। एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसताना देखील त्याला विद्वान म्हणण्याचा प्रकार राष्ट्रवादी पक्षात चालतो। शिवसेनेत विद्वत्तेला प्राधान्य दिलं जातं। प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये विद्वत्ता निर्माण करण्याचे काम शिवसेना पक्ष करत आहे। आजवर देशाच्या राजधानीत मराठी माणसाला आवाज नाही, मराठी माणूस दिल्लीत जाऊन केवळ मुजरे करतो असं ऐकलं होतं। मात्र श्रीरंग बारणे यांनी हा प्रघात मोडीत काढून महाराष्ट्राची अस्मिता जपत मराठी आवाज बुलंद केला। देशाच्या संस्थेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार, सर्वात जास्त उपस्थित राहणारा खासदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पिंपरी। लोकसभेच्या राजकीय युद्धाला सुरुवात झालेली असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्धात न उतरण्याची भूमिका घेतली आहे। राज ठाकरेंची ही भूमिका अनपेक्षित नसली तरी कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची करणार असल्याचं मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलंय। मनसेचा पाठिंबा आणखी कमी होत जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे। या निर्णयामुळे मनसेपासून कार्यकर्ते आणि मतदारही दुरावत जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे। करिश्मा, आक्रमकपणा, वक्तृत्व आणि खंबीर नेतृत्व राजकारणात आवश्यक असणारे हे सर्व गुण राज ठाकरे यांच्याकडे असतानाही मनसे दिवसेंदिवस आपला पाठिंबा गमावत चालल्याचं दिसत आहे। राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळेच मनसेची ही स्थिती झाल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। राज ठाकरेंनी 2014ची निवडणूकही लढवली नाही। मनसेची नाशिक आणि पुणे महापालिकेची सत्ता गेली। मुंबईत जे त्यांचे 6 नगरसेवक होते त्यातले बहुतांश नगरसेवक पक्ष सोडून गेले। मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे मनसेचं विधानसभेतलं उरलं सुरलं प्रतिनिधित्वही गेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। राफेलची कागदपत्रे यांना सांभाळता आली नाहीत आणि म्हणतात आमची छाती 56 इंचाची। अगोदर ती कागद सांभाळा, जवानांचे दुःख समजून घेतले नाही, त्यांचे अश्रू पुसले नाहीत आणि वर स्वतःचा ऊर बडवून घेत आहेत। 56 इंच छातीवाले अशी धारदार टीका शरद पवार यांनी केली आहे। मावळचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ रविवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये फोडल्यानंतर ते बोलत होते। पार्थ डॉक्टर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना नाही तर दृष्टप्रवृत्तीला दूर करण्यासाठी योगदान हवंय अशी साथ पवार यांनी राज्यातील मतदारांना घालताना केंद्र तसेच राज्य सरकारवर हल्लाबोल केला। तुमच्या आशीर्वादाने पार्थ संधीचे सोने करील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा मी पार्थच्या सध्याच्या वयापेक्षा 2 वर्षांनी लहान होतो अशी आठवण त्यांनी सांगितली। संभाजी महाराजांचा खरा इतिहास खऱ्याखरात पोहोचवण्याची मोलाची कामगिरी डॉक्टर कोल्हे करीत आहेत। या शब्दात त्यांनी शिरूरचे उमेदवार कोल्हेंचे कौतुक केले। ही नवी पिढी तयार करायला साथ पाहिजे आहे असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पुणे। वाद विरोध
प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या बिग बॉस मराठी या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते। या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे। या कार्यक्रमाचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची टीम जोरदार कामाला लागली आहे। बिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सीझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो। याच कार्यक्रमाच्या धर्तीवर आपल्याला बिग बॉस मराठी पाहायला मिळाला होता। या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनच्या अंतिम फेरीत मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, अस्ताद काळे, स्मिता गोंदकर या स्पर्धकांनी मजल मारली होती। प्रेक्षकांच्या मतांमुळे प्रेक्षकांची लाडकी मेघा धाडे या कार्यक्रमाची विजेती ठरली होती। बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते। आता दुसऱ्या सीझनमध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार का? तसेच या दुसऱ्या सीझनमध्ये मराठीतील कोणकोणते सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळणार याबाबत अद्याप तरी कार्यक्रमाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे। तो परत येतोय बिग बॉस, आपला मराठी बिग बॉस। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे। नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे। रंगीत पीव्हीसी कार्डमध्ये बारकोडचा समावेश असणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या मतदारांना टप्प्याटप्प्याने ओळखपत्राचे वितरण होणार आहे। मतदानासाठी इपिक कार्डाशिवाय आणखीही 11 दस्तऐवज मतदारांना द्यावे लागणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता। अशा आशयाच्या बातम्या आल्यानंतर शरद पवारांनी आता त्यावर खुलासा केलाय। मी प्रचार सभेतल्या भाषणात जे बोललो त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा शरद पवारांनी केला आहे। सरकार जो निर्णय घेईल त्याला माझा पाठिंबा असेल असं मी आणि सर्वच नेत्यांनी म्हटलं होतं। सैन्य दलाचा सगळ्यांनाच अभिमान आहे, मात्र त्यांचं राजकारण होऊ नये असंही पवारांनी आपल्या खुलाशात म्हटलं आहे। पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीत भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला। त्यात माझाही सहभाग होता। मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार सभेत पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला, परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे। मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांची संमती होती, असे पवार यांनी म्हटले आहे। मला म्हणले की तुम्ही संरक्षण मंत्री होता देशाचे, तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे, तर काय करावं? म्हणजे काय करावं याची चर्चा करण्याचं कारण नाही। या दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार सैन्य दल, हवाई दल आणि नाविक दल या तिघांना द्या, पूर्ण अधिकार द्या। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या गावात भिल्ल समाजाच्या जात पंचायतीने 2 कुटुंबांना बहिष्कृत केल्याचे समोर आले होते। जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी याची गंभीर दखल घेतली आहे। या बहिष्कृत कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी निलंगा येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना तातडीने चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत। या तक्रारीत तथ्य आढळून आल्यास पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशही जी श्रीकांत यांनी दिले आहेत। निलंगा तालुक्यामध्ये भिल्ल वस्ती या वस्तीमध्ये त्यांच्या जात पंचायतीने ते 2 कुटुंबांना
त्या कुटुंबातील 2 व्यक्तींना ते जात पंचायतीने बरखास्त केल्याचा आणि सामाजिक बहिष्कार घालण्याचा त्यांनी स्वयं येऊन तक्रारी त्यांनी केल्या आणि या अनुषंगाने माझ्या तहसीलदार आणि SDM आणि तसेच पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं त्यांना सूचना देण्यात आल्या आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जर कार्यवाही केलं असेल त्यांना समजावून सांगून आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून अशी कारवाई करण्याचा सुद्धा त्यांना इशारा देण्यात आला. त्यांना 50,000ची मागणी केलेली आहे आणि लग्नावस्थेत ते उभा करा म्हणून त्या महिलेला बोलले आणि या सर्व गोष्टीचा तपास करण्याच्या अनुषंगाने ते SDPO आणि SDMला सूचना दिलेल्या आहेत. ते जरी निघाल्यास त्यांनी जे आरोप केले त्यांच्या विरुद्ध कायद्याप्रमाणे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाणार. सुनील कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर. सावंतवाडी येथील आत्मेश्वर मंदिराशेजारी असलेल्या नंदी प्लास्टिक दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी 6:30 वाजता ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. सावंतवाडी पालिकेचा बंब दाखल झाल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, वेंगुर्ले. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.